जिनेंद्र. माझे नाव सेजल अमोल वळिवडे. मी इयत्ता 7वी मध्ये शिकते. माझ्या शाळेचे नाव जिजाऊ बाल विकास मंदिर मजले. आज पर्युषण पर्वातील 7वा दिवस. मी आज आपल्याला उत्तम तपधर्म या विषयावर माझे मत मांडणार आहे. श्रीपूर नगरामध्ये जयसिंग नावाचा राजा राज्य करीत होता. त्याला हजारो राण्या होत्या. त्यातील मनोरमा नावाची त्याची पट्टराणी होती. तो तिच्यावर सर्वांपेक्षा अधिक प्रेम करायचा. त्याच्या दृष्टीने तीच केंद्रभागी होती, कारण ती सर्वांपेक्षा सुंदर, चतुर, चपळ, हुशार व गुणी होती. अनेक कलेत पारंगत होती. अशा प्रकारे जयसिंग राजा आपल्या मनोरमासह अनेक राण्यांसोबत प्रेमसागरात डुबत होता. एके दिवशी तो मनोरमासह वनखेडेसाठी गेला. तिकडे ते बराच वेळ वनखेडेत मग्न होते. त्यांच्या गप्पा गोष्टी, हसणे बोलणे वगैरे बराच वेळ चालू होते. सायंकाळ होत आली. थोड्या वेळाने अंधार होऊ लागला. ते दोघेही राजवाड्याकडे जाण्याच्या विचारात होते. थोडे अंतर चालल्यानंतर एका सर्पावर मनोरमाचा पाय पडला. तोच ती किंकाळली, कारण त्या सर्पाने तिला दंश केला होता आणि लगेचच दिसेनासा झाला. सेवक वगैरे लगेचच राणीला राजदरबाराकडे घेऊन गेले. तिकडे राजवैद्यालाही काहीच करता येत नव्हते. तिकडे वेळ खूप कमी होती, पण तो त्यांच्या परीने प्रयत्न करत होता. सर्वजण चिंताग्रस्त होऊन राणीभोवती जमा झाले होते. ती बेशुद्ध अवस्थेत होती. थोड्या वेळाने तिने डोळे उघडून फक्त पाणी हा शब्द उच्चारला आणि लगेचच प्राणत्याग केला. धन्यवाद. जय जिनेंद्र.